अतिशय उत्तम प्रकारे राऊत सरांनी आपल्याला गणिताविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. राऊत सर अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला समजावून सांगत आहेत. आज राष्ट्रीय विज्ञान दिन असल्याने यानंतरचा तास वैशाली कोरे मॅडम यांचा होणार आहे. तर सर्वांनी त्या क्लासचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम मला स्वतःची ओळख करून द्यायला आवडेल. मी वैशाली कल्याणशेखर कोरे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव मुली येथे विज्ञान विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यानंतर माझं शिक्षण जे आहे BSc B.Ed झालेलं आहे. माझं MA अमेरिकन लिटरेचर झालेलं आहे. आणि STIचे एक्झाम 2013ला मी पूर्ण क्रॅक केलेली आहे. त्यानंतर आपले जे टेट एक्झाम झाले त्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड पेपर दोन्हीही पेपर मी क्रॅक केलेले आहेत. आणि मला इथं संधी मिळालेली आहे विज्ञान विषय शिकवण्यासाठी. तर आज आहे 28 फेब्रुवारी. आज विज्ञान दिन आहे. त्यामुळे आपण सुरुवातच मुळात सर C.V. रमन यांच्या त्या शोधापासून करणार आहोत, ज्यामुळे आज 28 फेब्रुवारीचा हा जो दिवस आहे तो राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर आपण आता सुरुवात करूया. सर C.V. रमन. सर्वात प्रथम मी करुणा गुरव मॅडम यांना विचारू इच्छिते की स्लाइड प्रेझेंटेशन व्यवस्थित दिसतंय का? हो मॅडम, दिसतंय. हो. आणखी जर तुम्हाला झूम करणं शक्य असेल तर करू शकता. थोडीशी झूम केलं तरी पण व्यवस्थित दिसेल. ओके, आता बघा मॅडम. हो, बरोबर आहे मॅडम, करा. ओके. तर सुरुवात करूया. सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर सर्वप्रथम आपण विज्ञान दिनानिमित्त छोटीशी माहिती घेणार आहोत. सर C.V. रमन हे प्रकाशाच्या विश्वातील एक महान शोध ज्यांनी लावला. द मास्टर ऑफ लाईट असं त्यांना म्हटलं जातं. आणि यांची एक छोटीशी कथा आहे, ती आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. तर कोलकात्याहून लंडनला C.V. रमन निघालेले होते. त्यांचा जो प्रवास होता, तो प्रवास हा ऐतिहासिक ठरला. ते बोटीने निघालेले होते. वर्ष होतं 1921. आणि युरोपवरून म्हणजेच लंडनवरून कोलकात्याला ते परतत होते. आणि त्या परततानाच्या प्रवासामध्ये ही घटना घडलेली आहे, ज्या घटनेमुळं C.V. रमन यांना नोबेल पारितोषिक मिळवून दिलं. मग आता ही घटना काय घडली ती आपण सविस्तर पाहूया. ज्या वेळेला C.V. रमन बोटीवर होते, त्यावेळेला ते बोटीच्या एका कॉर्नरला उभे राहिले आणि कोपऱ्यावरून पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की वर आकाशाचा रंग निळा दिसतोय आणि खाली समुद्राचा सुद्धा रंग निळा दिसतोय. तोपर्यंत अशी मान्यता होती बरं का, की आकाशाचा जो निळा रंग आहे त्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं आणि म्हणून समुद्राचा रंग हा निळा दिसतो. पण हे जे मॅडम, काही आवाज उत्तर थोडा होतं ना. ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय का? ओके, आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. हो. हां, येस सर. तर त्यांच्या लक्षात आलं की आकाशाचाही रंग निळा दिसतोय आणि समुद्राचाही रंग निळा दिसतोय. आणि त्यावेळेला अशी मान्यता होती की हा जो पाण्याचा रंग आहे, जो निळा दिसतोय, तो फक्त आणि फक्त आकाशाचं जे प्रतिबिंब आहे ते पाण्यामध्ये पडतंय आणि त्यामुळे समुद्राचं पाणी निळं दिसतंय अशी मान्यता होती. पण त्यांची जी बुद्धी होती, ती काय त्यांना गप्प बसू देत नव्हती. त्यांना प्रश्न पडत होता, की या समुद्राचा रंग निळा का आहे? केवळ आकाशाचा रंग निळा आहे म्हणून समुद्राचा रंग निळा आहे का? तर त्यामागे आणखी काही कारणं आहेत. आणि प्रचलित सिद्धांतांना आव्हान देण्यासाठी त्यांच्या मनामध्ये पुन्हा एक प्रश्न जागृत झाला, असं का असेल? बघा, इथं जर सगळे शिक्षक असतील
7वीच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये 4.2 आपल्याला एक इंग्लिश चॅप्टर आहे बघा. ग्रेट सायंटिस्ट हॅव क्वेश्चनिंग माइंड. आणि मग हे जे ग्रेट सायंटिस्ट होते त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की नेमकं काय, का बरं हा रंग असा दिसतोय, निळा का दिसतोय. आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये जेव्हा प्रश्न निर्माण झाले, त्यांच्याजवळ एक प्रिझम होता आणि तो प्रिझम घेऊन त्यांनी एक छोटासा प्रयोग त्या बोटीवरच केला आणि त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी जेव्हा कोलकात्याला परत गेले, त्या कुतूहलाचं रूपांतर काय झालं, शोधामध्ये झालं. साधी साधी उपकरणं सी.व्ही. रमन यांनी वापरली आणि त्या साध्या उपकरणांनी प्रकाशाचं काय बरं रहस्य आहे, तो उलगडण्याचा त्यांनी ध्यासच घेतला. आणि या त्यांच्या प्रयोगामध्ये त्यांच्या सर्व टीमनं देखील त्यांना खूप सपोर्ट केला किंवा त्यांना मदत केली. आणि बघा, जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो, तेव्हा तो कसा विखुरतो, स्कॅटरिंग ऑफ लाईट कसं होतं, प्रकाशाचे विकिरण आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रकाशाचा एक पांढरा रंग हा 7 रंगांनी बनलेला असतो. मग स्कॅटरिंग ऑफ लाईट काय आहे? प्रकाश वस्तूवर पडल्यानंतर प्रकाश कसा विखुरतो? या सगळ्या गोष्टींचा त्यांनी बारीक अभ्यास करायला सुरुवात केला आणि तो जगप्रसिद्ध शोध त्यांनी लावला, तो म्हणजे रमन इफेक्ट. आता हा रमन इफेक्ट म्हणजे काय बघा, जेव्हा तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत असेल, की प्रकाश रेणूंवर आदळतो, तेव्हा बहुतेक भाग हा अपरिवर्तितपणे विखुरतो. परंतु एक लहान अंश जो असतो, तो वेगवेगळ्या ऊर्जेसह रंगाने विखुरतो. आता तुम्हाला 2 प्रकारचे स्कॅटरिंग दिसत असतील बघा. प्रकाश जेव्हा एखाद्या रेणूवर पडतोय, 2 प्रकारचं स्कॅटरिंग झालेलं आहे. पहिलं आहे रेले स्कॅटरिंग आणि याच्यामधली जी ऊर्जा आहे ती अपरिवर्तित आहे. तिथं रंग बदलणार नाहीये. पण दुसऱ्या प्रकारचं जे स्कॅटरिंग आहे ना, ते रमन स्कॅटरिंग आहे. म्हणजे त्या रेणूंची ऊर्जा बदलली आहे आणि त्यामुळं त्याचा रंग सुद्धा बदललाय. हा रमन इफेक्ट आहे. आणि ह्यामुळे रेणूंची रचना आणि त्यांचे कंपन याबद्दल सुद्धा माहिती मिळायला रमन यांना सुरुवात झाली. आणि मग त्यांनी हा जो शोध लावला, तो शोध संपूर्ण जगासमोर आणण्याचं देखील ठरवलं. आता रेले स्कॅटरिंग आणि रमन स्कॅटरिंग म्हणजे काय? तर आपण बघूया. ऊर्जेची देवाण-घेवाण यामध्ये होते. प्रकाश आपल्या जेव्हा रेले स्कॅटरिंग होतं, तेव्हा प्रकाश आपल्या मूळ रंगासह परत पसरतो. पण जेव्हा रमन स्कॅटरिंग होतं, त्यावेळेला रेणूमधून ऊर्जा गमावलेली असते आणि म्हणून प्रकाशाचा रंग बदलतो. हा शोध सी.व्ही. रमन यांनी लावला. आणि हा जो शोध आहे, तो 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी संपूर्ण जगासमोर मांडला. आणि म्हणून आपल्या भारतासाठी किंवा संपूर्ण जगासाठीच विज्ञानाच्या इतिहासातला हा एक सुवर्ण दिवस होता. मग हा दिवस कधी होता? तर 28 फेब्रुवारी 1928 रोजी सी.व्ही. रमन यांनी रमन इफेक्ट हा त्यांचा जगप्रसिद्ध शोध जगासमोर मांडलेला आहे. आणि या प्रयोगासाठी 1930 साली त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. भौतिकशास्त्रातलं नोबेल जिंकणारे सी.व्ही. रमन हे पहिले आशियाई शास्त्रज्ञ आहेत. आणि भारतासाठी देखील हा एक अत्यंत अभिमानाचा क्षण होता. आणि म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस या सर्व गोष्टींच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो. दरवर्षी 28 फेब्रुवारीला आपण हा शोध साजरा करतो, कारण नवीन पिढीला अत्यंत छोट्याशा गोष्टीमधून किंवा अगदी छोट्याशा प्रसंगामधून सुद्धा जगप्रसिद्ध शोध लागू शकतो, हे समजलं. विज्ञानाची प्रेरणा देण्यासाठी 28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो. आणि त्या एका प्रश्नानं जग बदललं आणि म्हणूनच हा राष्ट्रीय विज्ञान दिन आपण साजरा करतो. तर या स्लाइडमध्ये तुम्हाला सगळंच डिटेलमध्ये दिसेल बघा. सर सी.व्ही. रमन आणि रमन इफेक्टचा ऐतिहासिक शोध. पहिल्यांदा त्यांचा प्रवास सुरू झाला. तो होता त्यांचा प्रेरणेचा प्रवास. लंडन वरून ते कलकत्त्याला निघालेले होते. समुद्र प्रवासातील कुतूहल. लंडनहून कलकत्त्याला जहाजाने परत जात असताना
रमन यांना समुद्राच्या गडद निळ्या रंगाचं त्यांनी निरीक्षण केलं आणि त्यांच्या मनामध्ये प्रकाशाच्या गुणधर्माविषयी प्रश्न निर्माण झाले. त्यांच्या मनात हाच प्रश्न आला, "अरे, आकाशाचाही रंग निळा आणि समुद्राचाही रंग निळाच का? यामागे काय बरं कारण असेल?" आणि मग त्यांनी रमन इफेक्टचा शोध लावला. जेव्हा प्रकाश किरण एखाद्या पदार्थामध्ये, मग तो द्रव असेल, घन असेल किंवा वायू असेल, त्याच्या रेणूंवर जेव्हा आदळतो आणि विखुरतो, तेव्हा त्याच्या तरंग लांबीमधील काही रेणूंच्या रंगामध्ये बदल होतो आणि याला काय म्हणतात? रमन इफेक्ट असं म्हणतात. या रमन इफेक्टमुळं विज्ञानामध्ये क्रांती झाली. रमन इफेक्ट काय आहे? तर जेव्हा प्रकाश किरण एखाद्या पदार्थातील द्रव, घन किंवा वायू रेणूंवर आदळतो आणि विखुरतो, तेव्हा त्याच्या तरंग लांबीमध्ये आणि त्याच्या रंगामध्ये बदल होतो. याला काय म्हणतात? रमन इफेक्ट असं म्हणतात. हा शोध 1928 ला लागला आणि सी.व्ही. रमन यांनी 28 फेब्रुवारी रोजी ऐतिहासिकदृष्ट्या जगाच्या समोर त्यांच्या या शोधाची काय केली? अधिकृत घोषणा केली. त्यासाठी 1930 ला त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं आणि म्हणून आजचा हा जो दिवस आहे, तो आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. मला वाटतं ही छोटीशी प्रस्तावना राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मी केलेली आहे. मग आज जो दिवस आहे 28 फेब्रुवारी 2026, हा जो दिवस आहे, राष्ट्रीय विज्ञान दिवस 2026, याची थीम काय आहे? आपण बघूया. म्हणजे ही स्लाईड घेण्यामागचं कारणच हे आहे, की यावरती एखादा रिसेट क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. मग राष्ट्रीय विज्ञान दिवस 2026 विज्ञानातल्या महिला आणि हवामान बदल हे त्यांच्या समोरचे मेन संकल्पना आणि त्यांचे उद्देश होते. मग काय आहे ही संकल्पना तर आपण बघूया. राष्ट्रीय विज्ञान दिवस 2026 ही थीम महिला शास्त्रज्ञांनी विकसित राष्ट्रासाठी पाहिलेलं स्वप्न आणि एआय, जैवतंत्रज्ञान आणि शाश्वत विकासातील त्यांच्या योगदानावरती लक्ष केंद्रित करतं. त्याच्यासाठी प्रेरणादायी उपक्रम सर्वत्र राबवले जात आहेत. मग काय राबवलं जातं? तर विज्ञान प्रदर्शनं राबवली जातात, व्याख्यानं राबवली जातात, इस्रो आणि CSIR प्रयोगशाळांच्या भेटी राबवल्या जातात. विशेषतः मुलींना वैज्ञानिक क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. आता हवामान बदल आणि महिलांची असुरक्षितता. उच्च मृत्यू दर आणि आरोग्यावर परिणाम म्हणजे WHO नुसार नैसर्गिक आपत्तीनंतर महिलांमध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक असतं, असं आढळून आलेलं आहे. हवामान बदलामुळे देखील महिलांच्या आयुर्मानामध्ये घट होते. सर्वप्रथम या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एक सर्वेक्षण झालं. मग यामध्ये काय आढळलं बघा, महिलांची असुरक्षितता जेव्हा आपण म्हणतोय, तर महिलांवरती घरगुती जबाबदाऱ्यांचा भार असतो, असं दिसून आलं. अन्न, पाणी आणि इंधन गोळा करण्यासाठी आपल्या संपूर्णच भारतभरामध्ये मुख्य जबाबदारी ही महिलांवरती असते आणि त्यामुळं जेव्हा हवामान बदलतं, त्या संकटामध्ये महिला या अधिक असुरक्षित ठरतात. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये देखील तीव्र दुष्काळ ज्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी ज्या गरीब स्त्रिया आहेत, त्यांना अतिशय 2-2, अडीच-अडीच, 3-3 किलोमीटर फक्त पाणी आणण्यासाठी लांब जाऊन वणवण करावी लागते. मग अशा वेळेला त्यांच्या वर्षभरातले 2.5 महिने हे फक्त आणि फक्त पिण्याचे पाणी आणण्यासाठी त्यांना खर्च करावे लागतात. त्यानंतर पुढचं बघा सर्वेक्षण काय झालेलं आहे. तर दार्जिलिंगसारख्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे, की तिथं चहा, कॉफीचे मळे आहेत. मग तिथं जे कामगार आहेत, त्या झाडांसाठी जी खतं वापरली जातात, त्या खतांमुळे पर्यावरणामध्ये बदल होतोय. खतांचा अतिवापर झाल्यामुळं काय व्हायला लागलंय बघा, ज्या महिला आहेत, त्यांच्या दृष्टीवरती त्याचा परिणाम झालाय. त्या हाताने पानं खुडतात. त्यामुळे त्यांच्या त्वचेवर त्याचा परिणाम झालेला आहे आणि सतत त्या खतांचा अतिवापर किंवा त्याच्या त्या रासायनिक वासामुळं त्यांचा जो श्वसन आहे, श्वसनाची संस्था आहे, श्वसन संस्था आहे आणि श्वसनाचा जो दर आहे, त्याच्यावर अतिशय गंभीर असा परिणाम झालेला आहे. त्याच्यानंतरचं पुढचं जे सर्वेक्षण आहे ते काय आहे बघा. तर बिहारसारख्या ठिकाणी सतत पूर येतो. या पुरांच्या काळामध्ये महिलांवरती काही प्रमाणात अत्याचार होतात, कौटुंबिक हिंसाचार होतात. लग्नाच्या नावाखाली देखील आपल्याला माहिती आहे बिहारमध्ये अशिक्षित लोकांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तिथे लग्नाच्या नावाखाली देखील अनेक तक्रारी आहेत आणि त्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. आणि या सर्व गोष्टींमुळे महिला
शास्त्रज्ञांनी हे स्वप्न पाहिलेलं आहे, की आपण जे प्रयत्न करायचे आहेत, त्या अशा प्रकारच्या महिलांना देखील अ, विज्ञाना विज्ञानाच्या मार्फत आपण या सर्व स्त्रियांची परिस्थिती किंवा त्यांचं आरोग्यमान सुधारण्यासाठी देखील प्रयत्न केले पाहिजे आणि त्याच्यासाठी जी पुढील वाटचाल आहे, पुढील उपाययोजना आहेत, त्या काय केल्या बघा. तर पहिलं आहे जेंडर सेन्सिटिव्ह गुंतवणूक करण्यास सुरुवात झाली. म्हणजेच काय? तर शाश्वत तंत्रज्ञान विकसित करत असताना स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवलं गेलं. पायाभूत सुविधांसाठी देखील जेंडर सेन्सिटिव्ह म्हणजेच लिंग संवेदनशील गुंतवणूक करणं आवश्यक आहे. हे देखील आता आपल्या लक्षात आलेलं आहे. मग अजून पुढं काय केलेलं आहे बघा, आफ्रिकेसारख्या देशांमध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आफ्रिकेमध्ये काय केलं जातं, सोलार सिस्टर्स नावाचं एक मॉडेल राबवलं गेलेलं आहे. त्याप्रमाणे आफ्रिकेतल्या महिला समूहाप्रमाणे सौर ऊर्जेचा वापर करून महिलांना सक्षम करणाऱ्या उपक्रमांना देखील प्रोत्साहन आपल्या देशामध्ये यापुढच्या काळामध्ये किंवा पुढील आगामी काळामध्ये दिलं जाणार आहे. आणि धोरणात्मक बदल काय केलाय? तर आंतरराष्ट्रीय हरित निधीचा वापर करत असताना स्त्रियांच्या काय गरजा आहेत, त्यांच्या काय मर्यादा आहेत, या लक्षात घेऊन पॉप्युलेशन ब्लेडऐवजी जेंडर स्पेसिफिक अशा उपाययोजना करण्याचं आपल्या देशाने ठरवलेलं आहे. ही होती राष्ट्रीय विज्ञान 2026 ची संकल्पना आणि त्याचे उद्देश. आता आपण विज्ञान या विषयामध्ये कोणकोणते भाग पेपर 2 साठी, पेपर 1 साठी अभ्यासणार आहोत, ते आपण थोडक्यात पाहूया. बघा, विज्ञान या भागामध्ये सर्वप्रथम आपण जीवशास्त्र बघणार आहोत. मग याच्यामध्ये मानवी शरीर, पचन संस्था असेल, श्वसन संस्था असेल, चेतासंस्था असेल, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था, मज्जासंस्था हे जीवशास्त्राचे सर्व धडे आपण इन डिटेल अभ्यासणार आहोत. आणि आज कसलाही वेळ न घालवता देखील इंट्रोडक्टरी पार्ट, इंट्रोडक्टरी स्लाइड्स मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्या आरोग्यशास्त्राशी आणि मानवी शरीर या विषयाशी संदर्भातच आहेत. त्यानंतर भौतिकशास्त्रामध्ये बघायचं तर गती, गतीचे प्रकार, न्यूटनचे नियम, बल आणि दाब याच्यामध्ये बलाचे प्रकार, दाबाची संकल्पना, त्याच्यानंतर कार्य, ऊर्जा, शक्ती याच्यामध्ये त्याच्या व्याख्या, एककं आणि प्रकार हे आपण पाहणार आहोत. ध्वनीची निर्मिती, ध्वनीचं प्रसारण आणि मानवी कान या देखील संकल्पना फिजिक्समधल्या आहेत. या सर्व संकल्पना आपण इन डिटेल पाहणार आहोत. त्यानंतर आय-बी-पी-एस पॅटर्न मराठी व्याकरण सराव हां, हे मराठीचं आहे. त्यानंतर बघा फिजिक्समध्ये पुढचा भाग आहे प्रकाश. प्रकाशाचं परावर्तन, प्रकाशाचं अपवर्तन आणि भिंग ही देखील संकल्पना आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. विद्युतधारेमध्ये ओहमचा नियम, ओहमचा परिपथ, चुंबकत्व या संकल्पना पाहणार आहोत. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये बघा द्रव्य, मूलद्रव्य, संयुगे, मिश्रणे. त्यानंतर ॲटम स्ट्रक्चर किंवा अणूची रचना यामध्ये प्रोटॉनचे स्ट्रक्चर, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनच्या सगळ्या ऑर्बिट्स, कक्षा याचा अभ्यास आपण करणार आहोत. आम्ल, आम्लारी व क्षार त्यामध्ये पीएच कसा तपासला जातो, त्याचे उपयोग काय आहेत, धातू आणि अधातू, त्यांचे गुणधर्म, त्यांचे उपयोग, विज्ञानाचे छोटे-छोटे प्रयोग आणि समीकरणं. आपल्याला सर्वांना माहिती आहे परीक्षांमध्ये देखील पेपर 2 ला काही फिजिक्समधले सम्स आहेत बघा, त्याचा देखील आपण सराव घेणार आहोत. कार्बन, त्याची संयुगे, कार्बनची अपरूपं, हायड्रोकार्बन्स कशाला म्हणतात, याचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यानंतर पर्यावरणशास्त्रामध्ये परिसंस्था, अन्नसाखळी आणि प्रदूषण या सर्व विषयांचा आपण बारीक अभ्यास करणार आहोत. तर आपण पाहिलं, की हा आपला जो सिलॅबस आहे, त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत. मग आता आपण वेळ वाया न घालवता काय करूयात, पहिला जो घटक आपण पाहिला, त्याची स्लाईड ओपन करूयात. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत मानवी रक्ताभिसरण संस्था. बघा, तुम्हाला सर्वांना स्लाईड व्यवस्थित दिसत असेल. मॅडम स्लाईड दिसते का? हो मॅम. ओके. थँक यू सर. आपणा सर्वांना माहित आहे, की बंद रक्ताभिसरणाचा जो शोध आहे, तो सर्वप्रथम विल्यम हार्वे यांनी लावला आणि म्हणून त्यांना फादर ऑफ द एन्जिओलॉजी म्हणून ओळखलं जातं.
तर आपल्या मानवी शरीरामध्ये देखील बंध रक्ताभिसरण संस्था आहे. मग आज आपण मानवी शरीरातील ही जी जीवनदायी संस्था आहे, तिचा प्रवाह, तिचं इंधन, तिचं शुद्धीकरण याचा अद्भुत प्रवास आज आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहीतच असेल, की मानवी रक्ताभिसरण संस्थेमध्ये 3 घटक येतात. तुम्हाला आता या स्लाइडमध्ये रक्तवाहिन्या, रक्त, हृदय हे सगळं दिसत असेल. आपल्या हृदयामधून 3 प्रकारच्या रक्तवाहिन्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिली आहे धमनी, त्यालाच आपण म्हणतो आर्टेरी. दुसरी आहे शिरा, त्याला आपण म्हणतो व्हेन्स आणि तिसरी आहे कॅपिलरी म्हणजे केशवाहिनी. आपल्या हृदयामधून एक सर्वात मोठी रक्तवाहिनी निघते, जी संपूर्ण शरीरभर शुद्ध रक्ताचा पुरवठा करते. तिला महाधमनी म्हणतात आणि या महाधमनीच्या फांद्यांना धमन्या असं म्हणतात. आपलं जे मानवी हृदय आहे, ते एक अविश्रांत पंप आहे असं आपण म्हणतो आणि मानवी हृदयाला अनैच्छिक पंप असं म्हणतात बघा. मग अनैच्छिक म्हणजे काय हो? तर इनव्हॉलंटरी पंप, जे आपल्या इच्छेनुसार काम करत नाही. ते अनैच्छिक आहे. ऐच्छिक नियंत्रणाबाहेर चालणारा हा एक अद्भुत पंप आहे. मग हे जे आपलं हृदय असतं, ते मानवी हृदय आपल्याला माहिती आहे, आपल्या शरीरामध्ये 4 पोकळ्या असतात बघा. इयत्ता 4थीला आपण हे सगळं अभ्यासलेलं आहे. मग या 4 पोकळ्या कोणत्या आहेत? कोणी सांगू शकेल का? शिरोपोकळी, कटीपोकळी, उदरपोकळी, वक्षपोकळी या 4 आपल्या शरीरातल्या पोकळ्या आहेत. आणि मग हे जे हृदय आहे, ते हृदय फुफ्फुसांच्या मध्ये मध्यवक्षीय भागामध्ये वसलेलं असतं. आता जर तुम्ही पाहिलं तर त्याचा आकार कसा आहे बघा. मानवी हृदयाचा आकार हा साधारणपणे त्रिकोणी आहे. मी असं म्हणत नाही की त्रिकोणी आहे, तर साधारणपणे त्याचा आकार आहे जो आहे तो त्रिकोणाकृती मानला जातो. केवढं असतं? तर प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या डाव्या हाताच्या मुठी एवढं इतकं आपलं हृदय असतं. या हृदयाचं वजन 250 ते 300 ग्रॅम असतं. मानवी हृदय हे 4 कप्प्यांचं बनलेलं असतं. मग ह्याच्यामध्ये अलिंद आणि निलय असतात. 2 अलिंद असतात आणि 2 निलय असतात आणि संरक्षणासाठी 3 थरांची भित्तिका असते. मग या हृदयाची अंतर्गत रचना कशी आहे? आपण आज फक्त इंट्रोडक्टरी पार्ट पाहणार आहोत. सर्व संस्थाचा इंट्रोडक्टरी पार्ट पाहणार आहोत. इन डिटेल हे कसं काम करतं हे पुन्हा आपण घेणार आहोत. तर बघा, मानवी हृदयाची अंतर्गत रचना जी आहे त्याच्यामध्ये 4 कप्पे असतात. हृदयामधील वरचे 2 जे कप्पे असतात त्यांना आपण अलिंद असं म्हणतो. आता तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत असेल उजवं अलिंद आणि डावं अलिंद. मग हे अलिंद काय काम करतं? तर जो कप्पा रक्त हृदयामध्ये स्वीकारतो त्याला अलिंद असं म्हणतात. आणि हृदयातले जे खालचे 2 कप्पे आहेत त्यांना निलय असं म्हणतात. हृदयाचा जो कप्पा रक्त हृदयाच्या बाहेर घेऊन जातो त्याला निलय असे म्हणतात. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, तिथं रंग बदललेला आहे बघा. रक्त स्वीकारणारा जो कप्पा आहे त्याचा रंग वेगळा आहे आणि रक्त बाहेर ढकलणारा जो कप्पा आहे त्याचाही रंग वेगळा आहे. मग आपल्याला माहित आहे की अशुद्ध रक्त आणि शुद्ध रक्त म्हणजेच आपली जी माणसाची रक्ताभिसरण संस्था आहे ती दुहेरी रक्ताभिसरण संस्था आहे. आपण 4ही कप्प्यांचं काम पाहणारच आहोत. पण आपली मानवी रक्ताभिसरण संस्था जी आहे, ती काय काम करते? तर दुहेरी प्रकारे काम करते. मग ती कशा प्रकारे काम करते? हे आपण बघूया. पुढचं. बघा आता इथं तुम्हाला ऊर्ध्व आणि अधो महाशीर दिसत असेल. त्यानंतर त्रिदली झडप, द्विदली झडप दिसत असेल. तर अधो महाशीर जे असते हृदयाच्या खालच्या भागामध्ये म्हणजे डोके आणि हात सोडून शरीरातलं सर्व अशुद्ध जे रक्त असतं ते अधो महाशिरेद्वारे एकत्र केलं जातं आणि त्यानंतर ते उजव्या अलिंदामध्ये सोडलं जातं.
त्यानंतर तुम्हाला वर दिसत असेल ऊर्ध्व महाशीर, हृदयाच्या वरच्या भागामध्ये. आता हृदयाच्या वरच्या भागामध्ये कोणते अवयव आहेत? आपले डोकं आहे आणि हात आहे. डोकं आणि हाताचं जे अशुद्ध रक्त आहे ते महाशिरेद्वारे एकत्र केलं जातं आणि उजव्या आलिंदामध्ये सोडलं जातं. हृदयाला रक्त पुरवठा करणारी जी धमनी असते त्या धमनीला परिहृद धमनी असं म्हणतात. हृदयाचं अशुद्ध रक्त उजव्या आलिंदामध्ये या छिद्राद्वारे सोडलं जातं. अशा प्रकारे उजव्या आलिंदामध्ये शरीरातील सर्व अशुद्ध रक्त एकत्रित केलं जातं. तुम्हाला माहित आहे की आपलं हृदय जे असतं ते आकुंचन आणि प्रसरण पावत असतं. उजव्या अलिंदाचे जे स्नायू असतात ते आकुंचन पावतात, तेव्हा ते रक्त उजव्या निलयामध्ये सोडलं जातं. रक्त फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी पाठवलं जातं. रक्त हे फुफ्फुसाकडे शुद्धीकरणासाठी पाठवलं जातं. मग पुन्हा हृदयामध्ये डाव्या आलिंदाद्वारे येतं. म्हणजेच डाव्या आलिंदामध्ये 2 फुफ्फुसांकडून फुफ्फुस शिराद्वारे शुद्ध रक्त येतं. डाव्या आलिंदामध्ये देखील एकूण 4 फुफ्फुस शिरा येतात. आता जे डावं निलय तुम्हाला दिसतंय, हा हृदयातला सर्वात मोठा कप्पा असतो. जाड भित्तिकांनी हा कप्पा बनलेला असतो. कारण या कप्प्यामध्ये संपूर्ण शरीराला रक्त पोहोचवण्याची क्षमता असते. डाव्या आलिंदातून आलेलं जे रक्त असतं ते शुद्ध रक्त असतं आणि ते शरीराच्या सर्व भागांना पुरवलं जातं. पुढे जाऊया. आता मी मगाशी म्हणाले, की आपली जी रक्ताभिसरण संस्था आहे ती दुहेरी रक्ताभिसरण संस्था आहे. मग दुहेरी रक्ताभिसरण संस्था आहे म्हणजे काय बघा? फुफ्फुसासोबत रक्त शुद्धीकरणासाठी हृदय रक्ताभिसरण घडवून आणत असतं. मग पल्मोनरी रक्ताभिसरण जे आहे तो फुफ्फुसाकडे जाणारा प्रवाह आहे आणि सिस्टेमिक रक्ताभिसरण जो आहे तो संपूर्ण शरीराकडे जाणारा प्रवाह आहे. फुफ्फुसाकडे जे रक्त जातं ते अशुद्ध रक्त असतं आणि ज्या वेळेला शरीराकडे रक्त पुरवठा केला जातो त्यावेळेला शुद्ध रक्ताचा पुरवठा केला जातो आणि म्हणून आपण असं म्हणतो की आपली जी रक्ताभिसरण संस्था आहे ती दुहेरी रक्ताभिसरण संस्था आहे. आता इथं तुम्हाला रंगावरून लक्षात आलं असेल की निळ्या रंगाचं जे दिसतंय तुम्हाला ते अशुद्ध रक्त आहे आणि लाल रंगाचं जे आहे ते शुद्ध रक्त आहे. म्हणजे बघा, निळ्या रंगाचं अशुद्ध रक्त सर्वप्रथम हृदयामध्ये जातं, हृदयातून फुफ्फुसामध्ये शुद्धीकरणासाठी जातं. शुद्ध झालेलं रक्त पुन्हा हृदयामध्ये येतं आणि मगाशी मी तुम्हाला म्हणाले त्याप्रमाणे डाव्या निलयामधून शुद्ध झालेलं हे जे रक्त आहे ते पुन्हा संपूर्ण शरीराकडे पोहोचवलं जातं. अशी आपली रक्ताभिसरणाची जी प्रणाली आहे, दुहेरी रक्ताभिसरण प्रणाली, ती संपूर्ण शरीरामध्ये कार्यान्वित होते. अजून थोडंसं सांगते बघा. हृदयाचे आपले ठोके पडत असतात, हो की नाही? तर हृदय हे लय आकुंचन पावतं, प्रसरण पावतं आणि बाहेर आलेल्या आवाजाला बघा आपला हृदयाचा ठोक्यांचा आवाज आपल्याला सहसा ऐकू येत नाही बघा. साधारणतः एका मिनिटाला 72 ठोके पडतात. जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, तेव्हा डॉक्टर काय करतात? स्टेथोस्कोप लावतात आणि काय करतात? आपल्या हृदयाचे ठोके ते चेक करतात म्हणजे योग्य आहेत का नाही. तर एका मिनिटाला 72 ठोके पडत असतात. म्हणजे प्रति ठोका हा 0.8 सेकंदाला होतो. जन्माला आल्यापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपलं जे हृदय आहे, ते अविरत कार्य करत असतं बघा. मग या हृदयाच्या ठोक्याचा एक विशिष्ट आवाज असतो. मग तुम्ही म्हणाल, "मॅडम आपलं हृदय तर चालू असतं, आपल्याला आवाज तर येत नाही." तर तिची जी क्षमता असते ना, ती फक्त 15 डेसिबल इतकी असते. आणि त्यामुळं तुम्हाला माहिती आहे श्राव्यातीत ध्वनी म्हणजे काय? अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय? त्यामुळं हा जो आवाज आहे तो इतका मायनर आहे. आपली क्षमता किती आहे कानांची? 20 डेसिबल टू 20,000 डेसिबल आहे. त्यामुळं 20 डेसिबलच्या खालचा आवाज आपल्याला ऐकू नाही येत. म्हणजे हृदयाचे ठोके 15 डेसिबलचे आहेत. त्यामुळं आपल्याला ते ऐकू येत नाहीत. पण मी मगाशी जसं म्हणाले, जर आपण स्टेथोस्कोप घातला आणि दुसऱ्यांच्या हृदयाचे ठोके ऐकण्याचा प्रयत्न केला, तर मात्र आपल्याला ते ठोके ऐकू येऊ शकतात.
मग हे जे हृदय आहे ते अशा पद्धतीनं दुहेरी रक्ताभिसरण करतं आणि संपूर्ण शरीरामध्ये शुद्ध रक्त देण्याचं काम करतं. रक्ताभिसरण संस्था आपण पुन्हा इन डिटेल घेणार आहोत. कार्डियाक सायकल असेल, त्याच्यामध्ये हार्टबीट्स असतील किंवा ब्लड प्रेशर कसं मेजर केलं जातं, याबद्दल आपण पुन्हा इन डिटेल घेऊया. आता यानंतर एक पुढची जी संस्था आहे ती आपण पाहणार आहोत. फक्त इंट्रोडक्टरी पार्ट असेल हा. आता पुढची जी स्लाईड आहे आपली, ती आहे आपली श्वसन संस्था. श्वसन मार्ग. म्हणजे आपला जो हवेचा प्रवास असतो, आपण बघा श्वसन करतो. म्हणजेच काय करतो? तर ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. अविरतपणे हेही काम आपलं चालू असतं बघा. अगदी आपण झोपलो तरी देखील आपला श्वासोश्वास चालू असतो. मग हा जो हवेचा प्रवास आहे, तो कसा असतो? कसा होतो? तर आपण नाकपुड्यामार्फत मग नाकावाटे आपण श्वास घेतो. तो ग्रसनीमध्ये जातो, कंठामध्ये जातो आणि श्वसन नलिकेमध्ये जातो. आता आपण पुढे बघूया, की त्याचं काम नेमकं कसं होतं. हं. ही आहे आपल्या फुफ्फुसांची रचना. ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, की आपलं जे फुफ्फुस आहे, ते काय आहे? अ, इकडे 3 लोब्स आहेत आणि उजव्या फुफ्फुसामध्ये 3 लोब्स आहेत आणि डाव्या फुफ्फुसामध्ये 2 लोब्स आहेत. श्वसनी आणि श्वसनिका कुठं आहेत ते तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्या खाली पटल आहे बघा. म्हणजे फुफ्फुसाला आधार देण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे, की हृदय असेल, फुफ्फुस असेल, हे सगळे आपले अंतर्गत अवयव आहेत आणि या अंतर्गत अवयवांना एक सपोर्ट आहे. अगदी आपला मानवी मेंदू जरी आपण पाहिला, तर तो आपला मानवी मेंदू हा कवटीमध्ये सुरक्षित ठेवलेला असतो. आपलं हृदय फुफ्फुसाच्या पिंजऱ्याच्या पाठीमागे असतं आणि आपलं फुफ्फुस सुद्धा काय आहे, या पटलामुळे काय केलेलं आहे, सपोर्ट दिलेला आहे बघा फुफ्फुसांना. मग जेव्हा एखादा प्राणी असेल किंवा एखादं जनावर, एखादा व्यक्ती, कोणताही सजीव झोपला असेल, तरी देखील त्याचा श्वासोश्वास चालू असतो. त्याच्या शरीराची जी हालचाल असते, ती या पटलामुळे आपल्या लक्षात येते, की त्याच्या छातीजवळचा भाग हा खालीवर होत असतो. मग आपल्या फुफ्फुसाची रचना आपण पाहिली. आता पुढे जाऊया आपण. तर या फुफ्फुसामध्ये वायूंची देवाण-घेवाण कशी होते ते आपण बघूया. आपल्याला माहित आहे, की आपण ऑक्सिजन आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. मग फुफ्फुसामध्ये फुग्याप्रमाणे असणारे कार्यात्मक घटक श्वास आत घेणं आणि उच्छवास बाहेर सोडणं ही आपली जी प्रक्रिया असते ती कायम चालू असते. त्यालाच आपण काय म्हणतो श्वसन असं म्हणतो. आणि त्याद्वारे या श्वसनाद्वारे आपण ऊर्जा देखील मुक्त करतो आणि वायू देखील मुक्त करत असतो. मग या श्वसनाचे प्रकार आहेत बरं का. टाइप्स ऑफ रेस्पिरेशन असं आपण त्यांना म्हणतो. श्वसन हे फक्त ऑक्सिजनच्या उपलब्धतेवरती होत नसून ते ऑक्सिजन नसताना देखील घडून येऊ शकतं. त्यामुळं ऑक्सिजनवर उपलब्ध असणारं जे श्वसन असतं आणि ऑक्सिजनवर नसणारं जे श्वसन असतं, अशा 2 प्रकारचे श्वसन आपल्याला पाहायला मिळतात. श्वसनाचे टप्पे काय आहेत मग? तर श्वासोश्वास किंवा बाह्य श्वसन आणि पेशी श्वसन. ज्या क्रियेमध्ये हवा फुफ्फुसामध्ये शिरते, ऑक्सिजन आत येतो, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असलेली हवा फुफ्फुसांच्या बाहेर टाकली जाते. त्या क्रियेला आपण बाह्य श्वसन म्हणतो. या क्रियेबरोबर रक्तामध्ये देखील वायूंची देवाण-घेवाण ही होत असते. आणि मग ह्याला आपण ब्रीथिंग असं म्हणतो बघा. अजून एक प्रकारचं श्वसन असतं, त्याला अंतःश्वसन असं म्हणतात. त्यालाच आपण पेशी श्वसन असं देखील म्हणू शकतो. त्याला आपण इंग्रजीमध्ये सेल्युलर रेस्पिरेशन किंवा इंटरनल रेस्पिरेशन असं म्हणतो. मग या क्रियेमध्ये काय होतं बघा, रक्तामध्ये शोषलेला जो वायू असतो, तो लाल रक्तपेशीमार्फत प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो. उदाहरणार्थ, फुफ्फुसाकडून वायू यकृत पेशीपर्यंत पोहोचवला जातो. आता हे थोडंसं मी त्याच्या पाठीमागचं सांगितलं. आता तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत असेल, की हे जे वायुकोशिका आहेत, त्या फुगलेल्या आहेत. म्हणजे फुफ्फुसामध्ये फुग्याप्रमाणे एक घटक असतो. मग इथं काय होतं, तर वायूंची अदलाबदल होते. ऑक्सिजन हा वायू आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर टाकला जातो. म्हणजे प्रत्यक्ष वायूची जी अदलाबदल आहे, ती इथं घडते आणि ती कुठं घडते, तर ती वायुकोशामध्ये.
त्यानंतर आपण पाहतोय ती मानवी उत्सर्जन संस्था. तर सजीवांच्या पेशीमध्ये सजीवांच्या पेशीमध्ये सतत जैव रासायनिक क्रिया या घडत असतात. आणि या घडत असताना काय होतं बघा, काही गोष्टी या शरीराला नको असतात किंवा ते पदार्थ घातक असतात. मग हे जे घातक पदार्थ आहेत, पेशीद्वारे तयार झालेले आणि शरीराला नको असलेले हे घातक पदार्थ शरीराच्या बाहेर टाकावे लागतात. मग हे जे शरीराबाहेर टाकणं आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, उत्सर्जन असं म्हणतो. कारण का बघा, उत्सर्जन संस्था का गरजेची आहे? तर त्याचं कारण काय आहे बघा, जर हे पदार्थ आपल्या शरीरात साचून राहिले किंवा शरीरामध्ये जास्त काळ जरी राहिले, तरी देखील ते आपल्या शरीराला गंभीर इजा पोहोचवू शकतात. का? कारण त्याच्यामध्ये घातक पदार्थ असतात. जेवढी काही पोषक तत्व असतील, जेवढे काही लागणारे घटक असतील, ते सगळे उत्सर्जन संस्थेमध्ये सर्वप्रथम शोषून घेतले जातात आणि त्यानंतरच जे नको असलेले भाग आहेत, ते बाहेर टाकले जातात. मग आता आपल्या मानवी शरीरामध्ये काय-काय बाहेर टाकलं जातं? युरिया, युरिक ॲसिड हे सगळं आपल्या शरीरात. तर या मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये तुम्हाला आता दिसत असेल, वृक्काची जोडी आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? पेअर ऑफ किडनी असं म्हणतो. हो की नाही? तर दुसरी आहे मूत्रवाहिनीची जोडी म्हणजे पेअर ऑफ युरेटर आहे. मूत्राशय म्हणजेच युरिनरी ब्लॅडर आहे आणि मूत्रोत्सर्जनाचा मार्ग म्हणजेच युरेथ्रा. ही आपली मानवी उत्सर्जन संस्था आहे. आता जर स्लाइडवर तुम्ही पाहिलं, तर वृक्क कसं असतं, त्याची रचना कशी असते, त्याचं स्थान कसं असतं, हे तुमच्या लक्षात येईल. घेवड्याच्या आकाराचा अवयव हा आहे. मग वृक्क काय असतं बरं? तर उदराच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे पोटाच्या ॲब्डोमेनच्या पाठीमागच्या बाजूला, पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे घेवड्याची बी जी असते की नाही, त्याच्या आकाराचं वृक्क असतं. त्याची लांबी 10 ते 12 सेंटीमीटर असते, रुंदी 5 ते 7 सेंटीमीटर असते आणि जाडी 2 ते 3 सेंटीमीटर असते. आणि मग या वृक्काचं कार्य काय असेल बरं? तर त्या वृक्काचं जे कार्य असतं ते नेफ्रॉनकडून केलं जातं. तर नेफ्रॉन काय असतं आपण पाहूयात. वृक्काचं जे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहे, त्याला नेफ्रॉन असं म्हणतात. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणू तर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट युनिट ऑफ किडनी कुणाला म्हणतात तर नेफ्रॉनला म्हणतात. या वृक्कामध्ये मूत्र तयार होतं आणि ते नेफ्रॉन या भागामध्ये तयार होतं. त्या नेफ्रॉनचे पुन्हा घटक पडतात. बोमन संपुट, ग्लोमेरुल्स, लूप ऑफ हेनले हे त्याचे परत घटक आहेत. मग हे जे वृक्क आहे, ते फक्त समोरच्या बाजूने पेरिटोनियम याने व्यापलेलं असतं. वृक्काची आपल्या शरीरातली जागा ही छातीच्या मणक्यातल्या 12व्या हाडापासून कमरेच्या मणक्यातल्या 3ऱ्या हाडापर्यंत असते. वृक्काचं वजन पुरुषांमध्ये 125 ते 170 ग्रॅम असतं आणि स्त्रियांमध्ये ते 115 ते 155 ग्रॅम असतं. प्रत्येक किडनी ही बाहेरच्या बाजूने बहिर्वक्र असते. आतल्या बाजूने त्याला एक खड्डा असतो आणि त्याला हायलम असं म्हणतात. आता बघा बेडकाच्या वृक्कामध्ये फक्त हे हायलम नसतं. उजवं वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडंसं खालच्या बाजूला असतं आणि वृक्काच्या बाह्य आवरणाला वल्कुट असं म्हणतात. स्लाइड पुढं. आता बघा रक्त गाळण करण्याचा मुख्य उद्देश रक्तातले नको असलेले जे घटक आहेत ते शरीराच्या बाहेर काढणं हे असतं. मग आता त्याला चाळणी असते बघा आपली कशी गहू वगैरे नीट करताना चाळणी असते. मोठे खडे काढायचे असेल तर मोठे छिद्र असलेली चाळणी वापरतो. अगदी लहान आकाराचे गहू आहेत किंवा अगदी रवा आहे. तर रव्यातले खडे काढायचे तर आपण लहान आकाराचे छिद्र असलेली चाळणी घेतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जशी गाळण प्रक्रिया करावी लागते, तशीच प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये देखील
अ, होत असते. मग ही गाळण प्रक्रिया होते म्हणजे काय होते बघा, तर सर्वप्रथम युरिया हा अ, आपण जेव्हा हा भाग बघू तेव्हा पुन्हा डिटेल बघूया. मी फक्त इंट्रोडक्टरी सांगतेय. तर सर्वप्रथम हा जो युरिया असतो ते ते गाळण करून घेतलं जातं. तर कुठं केलं जातं? तर बोमन संपुट आणि ग्लोमेरुल्समध्ये केलं जातं. त्यानंतर जो हेनलेचा वळसा दिसतोय, तिथं सुद्धा काय केलं जातं? जास्तीत जास्त जे लागणारे पदार्थ आहेत ते शोषून घेतले जातात आणि फक्त नको असलेले जे पदार्थ आहेत, तेच फक्त पुढे ढकलले जातात आणि अशा पद्धतीनं उत्सर्जन संस्थेमधून जे बाहेर टाकायचे नको असलेले घटक आहेत, ते शरीराच्या बाहेर पाठवले जातात. मग याच्यामध्ये गाळण प्रक्रिया होते, पुन्हा शोषण होतं, स्त्रावण प्रक्रिया होते आणि शेवटी उत्सर्जनाची क्रिया होते. नेफ्रॉनच्या शेवटी उत्सर्जनाची प्रक्रिया ही होते. त्याच्यासाठी एडीएच नावाचा संप्रेरक देखील काम करतो. तर बघा आता आपण मघापासून पाहतोय. पहिल्यांदा आपण हृदय पाहिलं. म्हणजे आपण रक्ताभिसरण संस्था पाहिली. त्यानंतर आपण श्वसन संस्था पाहिली. त्यानंतर आपण उत्सर्जन संस्था पाहिली. त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट आपण पाहिला. आता त्यानंतर आपल्या शरीरातील आणखीन एक महत्त्वाची संस्था आहे, ती म्हणजे आपली मानवी चेतासंस्था. जितकं शक्य आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु प्रत्येक भाग पुन्हा आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. आता आपण ज्या सगळ्या संस्था पाहिल्या, त्याचं पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करूया बरं का. मानवी शरीरातल्या काही प्रमुख संस्था आपण पाहिल्या. त्याच्यामध्ये रक्ताभिसरण संस्था पाहिली, श्वसन संस्था पाहिली, उत्सर्जन संस्था पाहिली. म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम आणि एक्सक्रिटरी सिस्टीम या 3 संस्था आपण थोडक्यात पाहिलेल्या आहेत. मग जीवनाची ही 3 प्रमुख यंत्र आहेत बघा. त्याला काय म्हणतो आपण तर 3 इंजिन्स ऑफ अवर लाईफ. पहिलं आहे द पंप, हार्ट. आपण सांगितलं, की हे एक अविरत चालणारा पंप आहे, अनैच्छिक पंप आहे. रक्ताचं सतत अभिसरण करून शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ऊर्जा आणि शुद्ध रक्त पोहोचवणारं जे यंत्र आहे, त्याला आपण हृदय म्हणतो. त्यानंतर आपण फुफ्फुस पाहिलं. तिथं वायूंची देवाण-घेवाण होते, गॅस एक्सचेंजेस होतात, ऑक्सिजन घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. त्याला आपण इंग्रजीत लंग्स असं म्हणतो. रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं, हे ही जी प्रक्रिया आहे ती आपण पाहिली आणि आपण अगदी बघितलं, की अल्व्हिओलाई काय असतात, वायूंची देवाण-घेवाण कशी होते. आपल्याला माहिती आहे आपला श्वास आत घेतल्यानंतर काय प्रक्रिया होते, श्वास बाहेर सोडल्यानंतर काय प्रक्रिया होते, ही आपण छोट्याशा स्लाईडद्वारे समजून घेतलेलं आहे. त्यानंतर शेवटी आपण पाहिलं उत्सर्जन संस्था. तर आपल्या शरीरातली ही जी आहे उत्सर्जन संस्था ती गाळणी आहे. मी तुम्हाला मगाशी म्हणाल्याप्रमाणे ती फिल्टर आहे. तर ते कशाच्या साहाय्याने काम करतं? तर किडनीच्या साहाय्याने काम करतं. मग काय काम करतं? रक्तामधले जे टाकाऊ पदार्थ आहेत, जास्तीचं पाणी आहे, ते गाळून ते शरीराबाहेर टाकण्याचं काम हे उत्सर्जन संस्था ही करत असते. हृदय काय आहे? तर एक अनैच्छिक पंप आहे. ते कसं चालतं? इट इज अन इन्व्हॉलंटरी पंप. मायोकार्डियम म्हणजे कार्डियाक स्नायूपासून बनलेला मध्य स्तर आहे. एपिकार्डियम हा बाहेरील स्तर आहे, आउटर प्रोटेक्टिव्ह लेयर आणि हृदय हे आपल्या इच्छेवर अवलंबून नसतं. मी बऱ्याचदा सांगितले ते एक अनैच्छिक पंप आहे. इट फंक्शन्स इंडिपेंडेंटली ऑफ अवर कॉन्शियस विल म्हणजे आपल्या इच्छेनुसार ते काम करत नाही. हृदयाचे कप्पे आपण पाहिले, त्याच्यामध्ये अलिंद काय काम करतं, निलय काम काय करतं, हे सगळं आपण पाहिलं. महाशिरा, ऊर्ध्व महाशीर, अधो महाशीर, द्विदल झडप काय आहे, त्रिदल झडप काय आहे. बघा डाव्या अलिंद आणि डाव्या निलयामध्ये काय असते, द्विदल झडप असते. उजव्या अलिंद आणि उजव्या निलयामध्ये त्रिदल झडप असते. हे आपण पाहिलं. त्यानंतर दुहेरी रक्ताभिसरण संस्था मी म्हणाले हृदयाकडून फुफ्फुसाकडे सर्वप्रथम काय केलं जातं, अशुद्ध रक्त शुद्धीकरणासाठी पाठवलं जातं. त्यानंतर जे शुद्ध रक्त येतं ते हृदयाकडून संपूर्ण शरीराला पोहोचवलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं डबल डबल सर्क्युलेशन फ्लो आपल्या बॉडीमध्ये फ्लो होत असतो आणि त्यालाच आपण मानवी हृदयाची दुहेरी रक्ताभिसरण संस्था असं म्हणतो.
लाल रक्त हे शुद्ध रक्त असतं. निळं हे अशुद्ध रक्त. म्हणजे निळं म्हणजे त्या स्लाइडमध्ये आपण तो कलर दाखवलाय. ॲक्चुअली कलर ब्लू वगैरे नसतो. इट इज रेड ओन्ली. पण त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, अशुद्ध रक्त आणि शुद्ध रक्त. आणि त्यानंतर आपण पाहिलं श्वसन मार्ग. श्वसन मार्ग म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक कोणता आहे त्याचा पाथ? तर पहिल्यांदा फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रॅकेया, ब्रोंकाय म्हणजे ग्रसनी, कंठ, श्वसन नलिका आणि श्वसनी या मार्गाने आपला जो ऑक्सिजन असतो तो शरीराच्या आत येतो. त्याच्यामध्ये जे उजवं फुफ्फुस आहे, राइट लंग, त्याच्यामध्ये 3 लोब असतात, सुपिरियर, मिडल आणि इन्फेरियर लोब्स. डाव्या फुफ्फुसामध्ये मी सांगितलं 2 लोब असतात, सुपेरियर आणि इन्फेरियर लोब. मग या श्वसनाचे 2 टप्पे सांगितले होते. बाह्य श्वसन म्हणजे काय? श्वास आत घेणं आणि सोडणं. ही जी हालचाल आहे त्याला बाह्य श्वसन म्हणतो. पण जेव्हा आपण श्वसन करतो त्यावेळेला प्रत्येक पेशीमध्ये, रक्तातल्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पोहोचवला जातो आणि तिथं ऊर्जा निर्मिती होते आणि त्याला सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतात आणि त्यालाच आपण मराठीमध्ये पेशी श्वसन म्हणतो. म्हणजे श्वसन जे आहे ते 2 प्रकारे घडतं शरीरात. बाह्य श्वसन जे आपल्याला दिसतंय, जे आपल्याला जाणवतंय आणि आत जे होतं ते सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे पेशी श्वसन. त्यानंतर वायुकोश पाहिले आपण. अल्व्हिओलाय काय काम करतात? संपूर्ण फुफ्फुस हे या वायुकोशांनी बनलेलं असतं. बघा आपल्या जेव्हा कोरोना आला, त्यावेळेला सगळ्यांना ना खूप त्रास होत होता. म्हणजे श्वासोश्वासासाठी त्रास होत होता. ज्यांची फुफ्फुसं स्ट्राँग होती, ज्यांचं हे काम अतिशय योग्य होत होतं, त्यांना कसलाही त्रास झाला नाही. मग हे काय आहे? तर हे अल्व्हिओलाय आहेत. अल्व्हिओलाय काय काम करतात? तर हे एक कार्यात्मक घटक आहे. कोणाचं? तर फुफ्फुसाचं. संपूर्ण फुफ्फुस हे या वायुकोशांनी बनलेलं असतं. त्याची जी रचना आहे, त्या फुग्याप्रमाणे दिसते. अगदी फुगा फुगवल्यावर कसा फुगतो, तसा ऑक्सिजन घेतल्यानंतर तो फुगतोय आणि CO2 बाहेर टाकल्यानंतर तो पुन्हा काय करतो, आकुंचन पावतो आणि अशा पद्धतीनं त्याच्याही भोवती तुम्हाला रक्तवाहिन्यांचं वगैरे कॅपिलरीजचं जाळं हे दिसतंय. मग इथं काय होतं, तर वायूंची देवाण होते. एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं इथं. म्हणजे ऑक्सिजन O2 हा वायुकोशामधून रक्तात सुद्धा प्रवेश करतो आणि कार्बन डायऑक्साईड रक्तातून वायुकोशात जातो आणि नंतर उच्छवासाद्वारे तो शरीराच्या बाहेर टाकला जातो. त्यानंतर आपण पाहिलं मानवी उत्सर्जन संस्था. याच्यामध्ये आपण पाहिलं की वृक्काची जोडी आहे. मुख्य गाळणी जी आहे, गाळणी करण्याचं काम हे करतं. त्यानंतर मूत्रवाहिनी, युरेटर, वृक्कामधून मूत्राशयाकडे जी जाणारी नलिका आहे, त्याला आपण मूत्रवाहिनी असे म्हणतो आणि जिथं साठा केला जातो, युरिनचा साठा केला जातो, मूत्राचा साठा केला जातो, त्याला आपण काय म्हणतो? मूत्राशय असं म्हणतो. मग ह्याचं जे कार्यात्मक घटक आहे ते वृक्काचं किडनीचं वृक्क आहे. मग त्याचं स्थान कुठं आहे? तर मी मगाशी सांगितलं, की T12 ते L3 पर्यंत म्हणजे पाठीच्या कणाच्या बाजूला त्याचं मगाशी स्थान आपण सांगितलेलं आहे. तर वजन सांगितलेलं आहे. पुरुषांमध्ये किती ग्रॅम असतं, स्त्रियांमध्ये किती ग्रॅम असतं. त्याचा आकार कसा असतो, तर घेवड्याच्या सारखा असतो. बीन शेप्ड म्हणतो आपण त्याला. त्याच्या आतील बाजूचा जो खड्डा असतो, जिथून रिनल धमनी ही आत प्रवेश करते. वृक्काची आंतरिक रचना आपण पाहिली. त्याचं वल्कुट, मध्यांग, पेरिटोनियम हे कसं काम करतं ते पाहिलं. त्यानंतर आपण नेफ्रॉन पाहिलं. नेफ्रॉन हा देखील वृक्काचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहे. वृक्कामध्ये जे मूत्र तयार होतं ते नेफ्रॉन याच भागामध्ये तयार होतं. मग या नेफ्रॉनचे मी 3 घटक सांगितले होते पहा तुम्हाला. बोमन संपुट, ग्लोमेरुल्स आणि हेनलेचा वळसा. त्याला आपण लूप ऑफ हेनले असं म्हणतो. मग हे बोमन संपुट कपासारखा त्याचा आकार असतो. तुम्हाला सगळ्या डायग्राम्स या एरो करून दाखवलेल्या आहेत. ग्लोमेरुल्स जे आहे ते रक्तवाहिन्यांचं जाळं जिथं प्राथमिक गाळण होते, ज्याच्यामध्ये अजून काय राहिलं असेल, तर ते सगळे अन्न घटक असतील किंवा जे सगळे घटक जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत, ते शोषून घेतले जातात. म्हणजे ते कुठलाही नको असलेला पदार्थ किंवा घातक पदार्थ सोडून कुठलाही प्रकार बाहेर टाकला जात नाही. जे काही आपल्याला शोषून घेता येतं, जे काही आवश्यक आहे, ते तिथं काय केलं जातं, तर अ, रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामार्फत त्याची गाळण केली जाते ग्लोमेरुल्समध्ये आणि त्यानंतर जो हेनलेचा वळसा आहे, त्याला लूप ऑफ हेनले असं म्हणतात. ही देखील एक यू शेप्ड नलिका आहे. ही सुद्धा रिअब्झॉर्प्शनसाठी म्हणजेच शोषून घेण्यासाठी असते. अशा पद्धतीनं आपलं जे जैविक यंत्र आहे, ते काम करतं. तर मला वाटतं मी इंट्रोडक्टरी पार्ट दिलाय, हार्ट, किडनी आणि लंग्सचा. तर
मानवी चेतासंस्थांची सुद्धा इन्फॉर्मेशन द्यायची इच्छा होती, पण मला वाटतं वेळेकडे पण पाहावं लागेल मला. थोडे प्रश्न घ्यायचे का मग याच्यावरचे? करुणा मॅडम? 5 मिनिटात होत असतील तर घ्या मॅडम. म्हणजे एक 5-10 क्वेश्चन घ्या, मग हो, नंतर हो. थांबा. हं. हो, हो. नक्की. तर पहिला प्रश्न बघूया आपण. मला वाटतं पहिलं जे वाक्य मी बोलले होते त्याच्यावरच आहे. उत्तर नको दाखवायला, उत्तर नको दाखवायला. ऑप्शन तर वाचता आले पाहिजेत आपल्याला. येस. तर पहिला प्रश्न आहे, मानवी रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला? 4 ऑप्शन आहेत तुमच्या समोर. कुणी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल का? बरोबर आहे. बघा, कमेंट बॉक्समध्ये उत्तर यायला सुरुवात झालेली आहे. मानवी रक्ताभिसरण संस्थेचा शोध हा विल्यम हॉर्वे यांनी लावला. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. मानवी हृदय शरीराच्या कोणत्या भागामध्ये स्थित असतं? उजव्या बाजूला, पोटाच्या भागामध्ये, छातीच्या पिंजऱ्यात, किंचित डाव्या बाजूला की पाठीच्या कणाजवळ? सी, करेक्ट, व्हेरी गुड. तर छातीच्या पिंजऱ्यात किंचित डाव्या बाजूला मानवी हृदय हे स्थित असतं. पुढे जाऊयात आपण. ही देखील PDF तुम्हाला आपल्या ग्रुपवरती अवेलेबल होईल आणि आता मी ज्या स्लाइड दाखवल्या त्या देखील स्लाइड्स तुम्हाला अवेलेबल होतील. म्हणजे जेणेकरून तुमचा अभ्यास जो आहे तो अतिशय योग्य दिशेने पुढे जाणार आहे. प्रौढ मानवी हृदयाचं सरासरी वजन किती असतं? मानवी हृदयाचं वजन किती असतं? बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक सी, 280 ते 340 किंवा अगदी आपण 250 ते 300 ग्रॅम, 350 ग्रॅम. अ, प्रत्यक्षात हृदयाचं वजन 250 ते 300 ग्रॅम असतं. पण ऑप्शन इथे 280 ते 340 ग्रॅम आलेला आहे. सो वी विल एक्सेप्ट इट. पुढे जाऊयात. हृदयाच्या बाहेरील जे दुहेरी आवरण असतं त्याला काय म्हणतात? बघा, त्याला पेरिकार्डियम असं म्हणतात. बरोबर आहे. बरोबर आहे. पेरिकार्डियम म्हणतात. हृदयाच्या बाहेरील दुहेरी आवरणाला पेरिकार्डियम म्हणतात. 10च प्रश्न आपण घेणार आहोत आणि त्यानंतर 50 प्रश्न मी काढलेले आहेत. त्याची स्लाइड तुम्हाला मिळेल. मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात? बरोबर आहे. पवार मॅडम, पाटील मॅडम बरोबर आहे. मानवी हृदयाला एकूण 4 कप्पे असतात. हृदयाच्या वरच्या 2 कप्प्यांना काय म्हणतात? तर हृदयाच्या वरच्या बरोबर आहे. सी नाही. ऑप्शन बरोबर आहे. व्हेरी गुड. हृदयाच्या वरच्या 2 कप्प्यांना अलिंद असं म्हणतात. आणि मी शिकवत असताना एक तुम्हाला सांगितलं होतं बघा, की अलिंद का म्हणतात त्याला किंवा काय तिथं त्याचं वैशिष्ट्य आहे ते देखील सांगितलं होतं. तर ते वैशिष्ट्य जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नमूद केलं तर छान. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. हृदयाच्या कोणत्या बाजूला शुद्ध म्हणजेच ऑक्सिजनेटेड ब्लड, शुद्ध रक्त असतं? बरोबर, व्हेरी गुड. हृदयाच्या डाव्या बाजूला शुद्ध रक्त असतं. नेक्स्ट क्वेश्चन.
मानवी हृदयाचा नैसर्गिक पेसमेकर असं कुणाला म्हणतात? बरोबर, व्हेरी गुड. एस ए नोड जे आहे त्याला मानवी हृदयाचा नैसर्गिक पेसमेकर असे म्हणतात. हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरतात? सर्वांना माहीतच असेल, तर हृदयाचे ठोके मोजण्यासाठी आपण स्टेथोस्कोप हे उपकरण वापरतो. आता आपण शेवटचा क्वेश्चन घेणार आहोत. एका मिनिटाला सामान्यतः हृदयाचे किती ठोके पडतात? तर एका मिनिटाला हृदयाचे 72 ठोके पडतात. अशा पद्धतीनं 50 प्रश्न जे आपण आता पाहिलेलं आहे, त्याच भागावर आधारित हे प्रश्न असतील. त्याचा तुम्हाला अगदी यथायोग्य वापर करता येईल. तर मला वाटतंय 8:15 वाजल्यापासून आता जवळ-जवळ 9:15 वाजत आलेले आहेत. तर आपण 1 तास जर इथं जॉइन आहोत, तर तुमचा वेळ जो आहे तो बहुमोल आहे आणि तो बहुमोल जो वेळ आहे, तो अतिशय तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने उपयोगी पडावा या दृष्टीने मी प्रयत्नशील होते आत्तापर्यंत. सो थँक यू व्हेरी मच. इथं मी थांबतेय. ही जी स्लाईड आहे ती तुम्हाला ग्रुपवर अवेलेबल करून दिली